आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे येथे रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या भूसंपादनानंतर आता कोपर्डे गेट येथे होणाऱ्या पुलासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे। यासाठी आज मंगळवारी सकाळी रेल्वे, महसूल तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व बाधित शेतकरी आमने-सामने आले। मात्र तत्पूर्वीच संबंधित विभागाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। कराड मसूर रोडवर उत्तर कोपर्डे येथील गेटवर उड्डाण पूल उभारला जाणार आहे। या पुलाच्या डाव्या व उजव्या बाजूला मोठा भराव असणार आहे। त्यासाठी लागणाऱ्या जागेची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे। आज सकाळी संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर बाधित शेतकरी दाखल झाले। त्यांनी योग्य व अचूक भूसंपादन व योग्य मोबदला देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर या भूसंपादन प्रक्रियाबाबत लवकरच बैठक घेण्याची मागणी केली।